बसण्याचा कार्यक्रम असेल, कोणी आपल्याला आमंत्रण देवो न देवो, आपल्यापर्यंत पोहोचो न पोहोचो, ही आपली स्वतःची जबाबदारी, माझं काम आहे म्हणून आपण या परिसरामध्ये उपस्थित राहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच पवित्र महिन्यामध्ये बौद्ध धम्माची दीक्षा देऊन आमच्या सर्वांच्या जीवनाचं सोनं केलेलं आहे. सम्राट अशोकाने याच पवित्र ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीमध्ये स्वतःचं परिवर्तन करून घेतलं आणि म्हणून अशोक विजयादशमी आपण पूर्ण विश्वभरामध्ये साजरा करतो, देशभरात साजरा करतो. हा एक ऐतिहासिक असलेला महिना आहे. आश्विन पौर्णिमेला संपूर्ण विश्वातल्या सर्व भिक्षू संघाचा वर्षावास समारोप होत असतो आणि वर्षावास समारोप झाल्याच्या नंतर सर्व भिक्खू ते धम्म प्रचार आणि प्रसार करत असतात. धम्माला गतिमान करण्याचं काम त्यागी भिक्खू संघ करत असतो आणि म्हणून त्या त्यागी भिक्खू संघाची काळजी घेणं, त्यांना भोजन दान देणं, त्यांना चिवरदान देणं, त्यांना औषधी दान देणं, ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या भिक्षू संघाला भिक्षुनी संघाला दान देऊन आपण त्यांना धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी बळ दिलं पाहिजे. आपल्या संघाचा सन्मान आपण केला पाहिजे. थायलंडवरून भिक्षू संघ मागच्या टायमामध्ये परभणी सारख्या एका गावामध्ये येतो आणि एक बनते नाही, दोन नाही, पाच नाही, 10 नाही, 100च्या वर बनतेची, 108 बनतेची मला वाटतं इथं परभणीमध्ये आले. आणि नुसते इथं आले नाही, काही इथं खाऊन पिऊन काही झोपा काढण्यासाठी ते इथं आले नाही. परभणी ते मुंबई चैत्यभूमीपर्यंत पायी पायी आमचा भिक्खू संघ गेला आणि धम्माची जागृती केली. त्याचं सर्व श्रेय डॉक्टर सिद्धार्थ हाती आंबेरे साहेबांना जात आहे. एक धम्माचा बलवान उपासक या परभणी जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण येणार नाही. त्याच्यासाठी खंबीर सिद्धार्थ हाती आंबेरे साहेब आहे. उपासक उपासिकांनो, या परिसराला कसं फुलवायचंय, याचं वैभव कसं वाढवायचंय, याच्यासाठी तुम्हाला हाती आंबेरे साहेबांच्या सोबत पाठीमागे राहावं लागणार आहे, त्यांना बळ द्यावं लागणार आहे. तर हे परिसर फुलणार, फळणार, बहरणार. भंते मोगलान यांनी सुद्धा म्हणजे हाती आंबेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तसं ते काही म्हणजे त्यांना आदेश देत नाहीत, परंतु तरी सुद्धा या भागामध्ये उपासक उपासिकांना जोडण्याचं काम महामोगलान भंते करत आहेत. आणि हाती आंबेरे साहेबांनी या पौर्णिमेच्या कार्यक्रमाचं येथे काही गोष्टी मोगलान भंतेवर सुद्धा सोपवल्या. त्यामुळं एक चांगला भंते सुद्धा तुम्हाला इथं मिळालेला आहे. त्यांचंही काम पुढे हाती आंबेरे साहेब म्हणजे त्यांना जे काही आवश्यकता वाटेल त्या गोष्टी त्यांना पुरवत राहतील आणि तेही आपल्या परिसरामध्ये येऊन धम्माची जागृती करत राहतील. म्हणून येणारा काळ हा जो परिसर आहे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सुंदर वातावरण या परिसरामधलं आहे, एवढी सुंदर टेकडी आहे. सम्राट अशोकाच्या काळामध्ये 84,000 चैत्यस्तूपाची त्यांनी निर्मिती केली, पण एकही चैत्यस्तूप बौद्धांच्या ताब्यात आहे का? परंतु बौद्धांमध्ये एवढी ताकद, क्षमता आहे की बौद्धांनी जर मनावर घेतलं तर परत या देशामध्ये 84,000 चैत्यस्तूप निर्माण केल्याशिवाय राहणार. हे तर विहार निर्माणच होईल. येतानाच हाती आंबेरे साहेबांनी सांगितलं की जवळपास म्हणजे किती 64 करोड रुपयाचं इथं विहार निर्माण होणार आहे. 64 करोड देशातलं, महाराष्ट्रातलं टॉपचं विहार या ठिकाणावर निर्माण होईल. आणि उपासक उपासिकांनो, जर तुम्ही या परिसरामध्ये येत राहाल तर ते लय लवकर गती घेणार. म्हणून आपली जबाबदारी एक होत असते की आपल्या जीवनामध्ये आपण काम करणाऱ्याला बळ दिलं पाहिजे, काम करणाऱ्या माणसाला दुखावलं नाही पाहिजे, काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे त्याची निंदा केली नाही पाहिजे.
काम करणाऱ्या माणसाची तोंडावरही स्तुती प्रशंसा केली पाहिजे आणि त्यांच्या माघाऱ्या सुद्धा त्यांची प्रशंसा स्तुती केली पाहिजे. काही माणसाला तोंडावर बोलायची सवय राहते, तोंडावर भडकन बोलतात पण मनात काही राहत नाही. काही माणसं तोंडावर गोड बोलतात, माघाऱ्या काड्या करीत बसतात. अशा काही काड्या करणाऱ्यांच्या काड्या मोडल्या पाहिजे. जे माणसं धर्माचं काम करत असतील, जे माणसं समाज हिताचं काम करत असतील, तर अशा माणसाचं बळ वाढवणं तुमच्या आमच्या सगळ्यांचं काम आहे. म्हणून सिद्धार्थ हातीआंबिरे साहेबांचं सुद्धा जोरदार टाळ्या त्यांचं बळ वाढवणं. तुमच्या शुभेच्छा, तुमची मंगल मैत्री, तुमचा ज्येष्ठांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागेही असला पाहिजे. भिक्खू संघाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहेच. थायलंड सारख्या देशातून, जगभरातून जर भिक्षू त्यांच्या एका शब्दावर जर एवढ्या जंगलात आढळामध्ये, एवढ्या भागामध्ये जर येत असतील, तर त्यांच्याकडे किती महापुण्याचा सच्चे असेल हे आपण विचार केला पाहिजे. कारण पुण्य असल्याशिवाय माणसाकडे काहीच येत नाही. पुण्य असल्याशिवाय माणसाकडे पैसा येत नाही. पुण्य असल्याशिवाय माणसाकडे माणसं येत नाही. आणि त्याच्यासाठी माणसाचं शीलही बलवान असलं पाहिजे. माणसाकडे संयम असला पाहिजे, माणसाकडे दम असला पाहिजे. या गोष्टी हातीआंबिरे साहेबांमध्ये बघायला मिळतात. त्याच्यामुळे एवढा माहोल महाराष्ट्रातला मागच्या टायमात त्यांनी तयार केला. धम्माच्या बाबतीमध्ये धम्माला गतिमान करण्यासाठी थायलंड देशामधून मोठे मोठे सिनियर भंतेजी इथं त्यागी भिक्षू त्यांनी बोलावले आणि परभणी पासून मुंबई पर्यंत सगळे लोक हजारोच्या संख्येनं भिक्षू संघाचं स्वागत करण्यासाठी जागोजाग्यावर फुलं घेऊन उभे होते. भोजनदानाची जागोजाग्यावर सोय व्यवस्था होती. तर हे एक धम्माला बळकटी देणारं काम आहे, धम्म जागृतीचं काम आहे, जे सिद्धार्थ हातीआंबिरे साहेबांच्या माध्यमातून झालं. उपासक उपासिकांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला शांती आहे, शांती पाहिजे ना. आपण इथं आलोत कशासाठी? की आम्हाला शांती मिळाली पाहिजे. आपण भांडणं करायसाठी आलोत काय? आपण शिव्या देण्यासाठी आलोत काय? आपण कोणाच्या चपला चोरण्यासाठी इथं आलोत काय? आपण कशासाठी आलोत? की या परिसरामध्ये आल्याच्या नंतर आम्हाला शांती मिळाली. इथं आल्याच्या नंतर आम्हाला काही चांगल्या गोष्टी कळाल्या पाहिजे. इथं आल्याच्या नंतर आम्हाला जीवन जगण्याचा मार्ग कळाला पाहिजे. इथं आल्याच्या नंतर आम्हाला खरं काय आहे हे कळालं पाहिजे, खोटं काय आहे ते कळालं पाहिजे. खऱ्याचा स्वीकार करता आला पाहिजे आणि खोट्याचा त्याग करता आला पाहिजे. म्हणून जे सत्य आहे त्या सत्याचा स्वीकार केला पाहिजे, जे खोटं आहे त्या खोट्याचा त्याग केला पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं भलं आहे. भंतेजीनं ज्या ज्या गोष्टी सोडायला पाहिजेत त्या त्या सांगितल्या. ज्या स्वीकारायला पाहिजेत त्या आपण स्वीकारल्या पाहिजे. 5 शील स्वीकारले पाहिजे. नुसतं तोंडानं नाही म्हणलं पाहिजे. जीवनात उतरलं पाहिजे की नाही? आपल्याला सुख पाहिजे की नाही? आपल्याला शांती पाहिजे की नाही? मग सुख आणि शांती कशाने मिळते? तर शील पालन केल्यामुळे आपल्याला सुख शांती मिळते. आपण जर शील पालन करू लागलो तर आपल्याला शांती